आज मी तुम्हाला श्रीमद भगवद्गीता का वाचावी याची फक्त 18 कारणे सांगणार आहे. 18 कारणे यासाठी की श्रीमद भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. 18 अध्याय का आहेत तर 18 अध्याय यासाठी आहे की हे जे युद्ध आहे महाभारताचे हे फक्त 18 दिवस चालू होतं, त्यामुळे ते 18 अध्याय आहेत. विज्ञान म्हणते कुठलीही गोष्ट पूर्ण समजून घेतल्याशिवाय त्याचा निष्कर्ष काढू नये. म्हणून जरूर एकदा तरी माणसाने आयुष्यात भगवद्गीता वाचावी. भगवद्गीता वाचताना अर्जुन आपण स्वतः आहोत व तो जे प्रश्न विचारतो ते आपण विचारतो आहोत असे समजावे. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. सर्वात पहिला अर्जुन विषाद योग. यामध्ये तुमचे जेवढे प्रश्न असतील यामध्ये असतील. तसेच आपले मन आपल्या ताब्यात नसते. द्विधा मनस्थिती, राग, एखाद्या गोष्टीचा मोह, अशा परिस्थितीत आपले मन जशी प्रतिक्रिया देते ते हे अध्यायात सांगितले आहेत. म्हणजे मनाची अस्वस्थता यात सांगितलेली आहेत. दुसरा अध्याय सांख्ययोग. यामध्ये आपले शरीर व आत्मा या दोघांमध्ये काय अंतर आहे. आत्मा हा अमर आहे व शरीर म्हणजे ज्याला आपण मन बुद्धी सर्व या उपमा देतो ते शरीर कोणतीही घटना घडताना कशी टप्प्याटप्प्याने प्रतिक्रिया देते याचे विस्तृत वर्णन यामध्ये केलेले आहे. म्हणजे शरीराला आपले मानू नका, आत्म्यालाच आपलं माना, कारण आत्मा हा अमर आहे. तिसरा कर्मयोग. प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म म्हणजे काम करावेच लागते. काही करणे व काहीही न करणे हे एक कर्मच आहे जे आपल्या हातात आहे. तसेच इंद्रिय मन बुद्धी यांचा परस्पर कसा संबंध येतो हे यात सांगितलेले आहे. मन व बुद्धी यांचे विज्ञान जे इंद्रियांना चालवते. चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. मागील 2 अध्यायाच्या अभ्यासाने मन बुद्धी व इंद्रियांचा पूर्ण अभ्यासानेच या अध्यायात कर्म म्हणजे कोणतेही काम, विकर्म म्हणजे जे निषिद्ध कर्म सांगितलेले आहेत ते, अकर्म म्हणजे ज्याचं काही फलच भेटत नाही असं फलरहित कर्म, या कर्मांचे ज्ञान घेतल्यानंतर शारीरिक संन्यास म्हणजे कधीही दुःख होणार नाही, राग समोह निर्माण होणार नाही. थोडक्यात बुद्धी स्थिर राहते. संन्यास म्हणजे डायरेक्ट तुम्हाला प्रपंच सोडून कुठे लांब जाऊन राहायचे असं नाही. सर्वात पहिलं तर तुम्ही हे जाणून घ्या काय असतं. आपण कुठले ग्रंथ वाचलेच नाही आयुष्यात तर तुम्हाला कळणारच नाही नेमकं देवाला आपल्याला काय सांगायचे. आणि आपण जर देवाला आपली आई मानत असू तर आपल्याला देवाचे शब्द समजतील. पण जर आपण देवाला फक्त वरवर प्रेम करत असेल तर देवाचं कुठलंही बोलणं आपल्याला समजणार नाही. आणि जरी आपण लहानपणापासून टीव्हीवर महाभारत युद्ध बघत आलेलं असेल तरी तुम्हाला श्रीमद भगवद्गीता वाचल्यानंतर जी युद्धाच्या दरम्यान 18 दिवस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते त्या भगवद्गीतेचं वाचन केल्यानंतर समजेल की तिथे कुठेही तुम्हाला युद्धाचं म्हणजे विश्लेषणच दिसणार नाही, युद्धाबद्दल चर्चाच दिसणार नाही. जे काही वाच्यता आहे ती फक्त आणि फक्त आपल्या शारीरिक व्याधीवर आहे. आपलं शरीर आपण कसं कंट्रोलमध्ये आणायचं आणि आपलं जीवन कसं जगायचं हेच फक्त भगवद्गीता सांगते. त्यामुळे आपल्या स्वतःसाठी, माणूस हा स्वार्थी प्राणी आहे त्यामुळे निदान स्वतःसाठी तरी एकदा आयुष्यात भगवद्गीता वाचावी. तुम्हाला श्लोक समजले नाही तर सार्थ भगवद्गीता वाचा, पण वाचा. त्यानंतर 5वा अध्याय आहे कर्मसन्यास योग. माणसाला हे दिव्य ज्ञान मिळाल्यानंतर तो फक्त वरकरणी सर्व प्रकारची कर्मे करतो व आतून कर्माचा त्याग करून शांती विरक्ती आणि आनंद प्राप्त करतो. 6वा अध्याय ध्यान योग. वरील सर्व ज्ञान मिळवल्यानंतर देवाने सांगितलेले एक योगासन ज्यामध्ये मन व इंद्रिय नियंत्रित करून यामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार होतो. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. देवाचे अस्तित्व आहे कारण जे काही भौतिक व आध्यात्मिक आहे त्या सर्वांचे आदी कारण व पोषण करते आहेत. तसेच ज्या देवाचे अस्तित्व वेद व पुराण यामध्ये दिले आहेत तेच खरे आहेत. पण काही लोक अंधश्रद्धा पसरवतात की देव नाहीये आता त्यांच्यासाठी जाऊ द्या. 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग. देवाचे नामस्मरण अविषभरण केले तर ते विशेष करून मरणाच्या वेळी नामस्मरण केल्याने माणसाला परमधाम प्राप्त होते व या भौतिक जगात पुन्हा यावे लागत नाही. 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. भक्तीच्या माध्यमातून आत्म्याचा देवाबरोबर शाश्वत संबंध आहे व ते परमधाम प्राप्त करता येतात. 10वा अध्याय विभूती योग. या भौतिक जगामध्ये बळ सौंदर्य वैभव तसेच सर्व सजीव व निर्जीव गोष्टीत देव आहेत व सर्व गोष्टींचे आदिकारण हे तेच आहेत. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात व विराट रूप दाखवतात व देव असल्याचे सिद्ध करून दाखवतात. तसेच मानव सदृश्य शरीर हेच परमेश्वराचे मूळ रूप आहे. 12वा अध्याय भक्तियोग. देवाचे प्रेम प्राप्त करण्यासाठी भक्तियोग हे सुलभ व श्रेष्ठ साधन आहे. 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग.
प्रकृती, पुरुष आणि चेतना यांचे विज्ञान तसेच यांच्या पलीकडील स्थित असलेल्या परमात्मा यांच्यातील फरक. 14वा अध्याय गुणत्र विभाग योग. प्रत्येक माणसात सत्व म्हणजेच देव माणूस, रज म्हणजे असंख्य वासना, तमोगुण म्हणजे निद्रा व आळशी हे 3 गुण असतात व ज्यात यापैकी एक गुण जास्त प्रबल असेल यावरून त्याचा स्वभाव समजतो व या प्रत्येक गुणाची विस्तारपणे माहिती व लक्षणे यांची पूर्ण ज्ञान दिले आहे. म्हणजे थोडक्यात हे सर्व अध्यायामध्ये काय सांगितले नेमकं भगवान श्रीकृष्णाने हे तुम्हाला थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. ज्याला देवाचे परम स्वरूप समजते तो त्यांना शरण जातो व या भौतिक जगातून मुक्त होतो. 16वा अध्याय दैवासुर संपद्वी भाग योग. शास्त्राचे नियम झुगारून लहरीप्रमाणे जीवन जगणारे व आसुरी गुण असणाऱ्या व्यक्ती नीच योनीत जन्म घेतात याचे थोडक्यात विज्ञान. 17वा अध्याय श्रद्धात्रया विभाग योग. माणसातल्या 3 गुणांनुसार त्यांच्या 3 प्रकारच्या श्रद्धा असतात, या श्रद्धांचे विस्तृत ज्ञान. 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. वैराग्य आणि मानवी चेतना व कर्म यावर प्रकृतीच्या 3 गुणांचा परिणाम याविषयी भगवान श्रीकृष्ण विवेचन करतात. ब्रह्म साक्षात्कार, भगवद्गीतेचा महिमा, गीतेचा अंतिम निष्कर्ष याविषयी पण उपदेश. या सर्व ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर माणूस मुक्त होतो. ही सर्व 18 कारणे आहेत. त्यामुळे एकदा स्वतः तुम्ही वाचून बघा, अनुभवून बघा, मग तुम्हाला लक्षात येईल की भगवद्गीतेसारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ कुठेही नाही. रामकृष्ण हरी.